नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये स्वागत आहे. आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे राज्य सरकारच्या निवृत्ती वेतन योजना. या विषयात सध्या जी काही शासकीय निर्णयांची गुंतागुंत झाली आहे ना, तिचं आपण एकदम वस्तुनिष्ठ आणि सोप्या भाषेत विश्लेषण करणार आहोत. चला तर मग थेट सुरू करूया. सध्या बघायला गेलं तर राज्याचे सगळे कर्मचारी एका अतिशय महत्त्वाच्या आर्थिक वळणावर उभे आहेत. कारण शासनाची अंतिम मुदत अगदी जवळ आली आहे आणि निवृत्तीच्या 3 पूर्णपणे वेगवेगळ्या मार्गांपैकी नेमका कोणता सुरक्षित मार्ग निवडायचा हे मोठं आव्हान सर्वांसमोर उभं ठाकलंय. हा निर्णय भविष्यातील आर्थिक सुरक्षेसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. हाच गुंतागुंतीचा निर्णय थोडा सोपा करण्यासाठी ह्या सादरीकरणाची 5 मुख्य भागात विभागणी केली आहे. 1. शासनाचे नवीन निवृत्ती वेतन पर्याय. 2. यूपीएस आणि आरएनपीएस समजून घेऊ. 3. एनपीएसमध्ये नक्की काय मिळतं. 4. तिन्ही योजनांची सविस्तर तुलना. आणि 5. एका उदाहरणातून प्रत्यक्ष आकडेमोड. तर वळूया आपल्या पहिल्या भागाकडे, शासनाचे नवीन निवृत्ती वेतन पर्याय. आता निवृत्तीचं नियोजन करताना मुख्यत्वे 3 पर्यायांमधून आपल्याला मार्ग काढायचा आहे. हे पर्याय म्हणजे केंद्र शासनाची युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच यूपीएस, राज्याची नव्याने आलेली सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना म्हणजेच आरएनपीएस आणि सध्या अस्तित्वात असलेली नॅशनल पेन्शन सिस्टीम म्हणजेच एनपीएस. आता गंमत अशी आहे की ह्या तिन्हींचे नियम एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे आहेत. भाग 2. यूपीएस आणि आरएनपीएस सविस्तर समजून घेऊया. सर्वात आधी युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच यूपीएस बद्दल बोलूया. ही एक प्रकारची हायब्रिड योजना आहे. यात शासनाने स्वतःचं अंशदान वाढवून थेट 18.5% नेलंय. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांची 25 वर्षांची सेवा पूर्ण झाली आहे त्यांना शेवटच्या 12 महिन्यांच्या सरासरी वेतनाच्या बरोबर निम्मी रक्कम शाश्वत निवृत्ती वेतन म्हणून मिळण्याची हमी यात दिलेली आहे. शिवाय निवृत्तीच्या वेळी एक रकमी रक्कम सुद्धा मिळते. दुसरीकडे राज्याच्या आरएनपीएस योजनेमध्ये एक अत्यंत रंजक बदल दिसतो. तो म्हणजे पूर्ण लाभांसाठी लागणारी किमान सेवेची अट कमी करून ती 20 वर्ष करण्यात आली आहे. पण इथे शासनाचे अंशदान प्रमाणित 14% इतकंच ठेवलंय. आणि हो, किमान 7,500 रुपये निवृत्ती वेतनाची हमी सुद्धा यात दिली गेली आहे. पण थांबायचं कारण इथेच आहे. आरएनपीएसची निवड केल्यास काही अतिशय कठोर नियामक अटी लागू होतात. जसं की जमा झालेल्या रकमेपैकी 60% रक्कम शासनाला परत करणं बंधनकारक आहे. आणि समजा यापूर्वी एनपीएसमधून कोणतीही रक्कम काढली असेल तर ती चक्क 10% व्याजासह शासनाकडे परत जमा करावी लागते. शिवाय राजीनामा दिला तर या योजनेचे कोणतेही लाभ मिळत नाहीत. हे नियम नक्कीच विचारात घेण्यासारखे आहेत. आता या दोन्ही योजनांमधली आर्थिक तफावत नेमकी कुठे आहे, तर ती शासनाच्या अंशदानात. दोन्ही योजनांमध्ये कर्मचाऱ्याला 10%च अंशदान द्यायचं आहे, हे खरंय. पण यूपीएसमध्ये शासनाचे अंशदान 18.5% आहे, जे आरएनपीएसच्या 14%च्या तुलनेत लक्षणीयरित्या जास्त आहे. हा एक खूप मोठा फरक आहे. आता येऊया तिसऱ्या भागाकडे, एनपीएसमध्ये नक्की काय मिळते. बघा, यूपीएस आणि आरएनपीएसच्या तुलनेत सध्याची एनपीएस अगदीच वेगळी आहे. प्रमाणित एनपीएसमध्ये कोणत्याही किमान निवृत्ती वेतनाची हमी दिलेली नाहीये. त्याऐवजी जेव्हा कर्मचारी निवृत्त होतो तेव्हा एकूण रकमेपैकी 60% रक्कम एकरकमी परत मिळते आणि उरलेली 40% रक्कम ही बाजारावर आधारित ॲन्युटी प्लॅनमध्ये गुंतवली जाते. म्हणजे परतावा पूर्णपणे बाजारावर अवलंबून असतो. या योजना समजून घेताना सर्व प्रणालींमध्ये समान असणाऱ्या काही मूलभूत सुरक्षा नियमांची माहिती असणंही गरजेचं आहे. जसं की रुग्णता सेवानिवृत्ती वेतन किंवा इन्व्हॅलिडिटी पेन्शन. समजा सेवेत असताना एखाद्या गंभीर आजारामुळे किंवा अपंगत्वामुळे अकाली निवृत्ती पत्करावी लागली तर अशा वेळी कर्मचाऱ्याला हे पेन्शन एक भक्कम आर्थिक सुरक्षा कवच प्रदान करतं. भाग 4. तीनही योजनांची सविस्तर तुलना. प्रत्यक्ष तुलना सुरू करण्यापूर्वी कुटुंब निवृत्ती वेतन म्हणजेच फॅमिली पेन्शन समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. भविष्यातील कौटुंबिक आर्थिक नियोजनातील हा एक कळीचा मुद्दा आहे. आणि लक्षात घ्या, आपण निवडलेल्या योजनेनुसार हे पेन्शन पूर्णपणे वेगळ्या प्रकारे काम करतं. आता ह्या तीनही योजना शेजारी ठेवून बघितल्या तर चित्र अधिक स्पष्ट होतं. इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यूपीएस आणि आरएनपीएसमध्ये कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर मूळ निवृत्ती वेतनाचे 60% इतकं एक समान कुटुंब निवृत्ती वेतन दिलं जातं. पण एनपीएसमध्ये मात्र ते सुरुवातीला 50% आणि नंतर 30% असं टप्प्याटप्प्याने मिळतं. याशिवाय ग्रॅच्युइटी आणि आवश्यक किमान सेवेच्या अटींमध्येही स्पष्ट तफावत दिसून येते. जे कर्मचारी स्वेच्छानिवृत्तीचा किंवा लवकर राजीनामा देण्याचा विचार करत असतील त्यांच्यासाठी हे नियम खूप महत्त्वाचे आहेत. एनपीएसमध्ये निवृत्तीनंतर लगेचच ॲन्युटीद्वारे पेन्शन सुरू होते, भले निवृत्ती लवकर घेतलेली का असेना. परंतु यूपीएस आणि आरएनपीएसमध्ये निवृत्तीचे प्रमाणित वय म्हणजे 58 वर्ष पूर्ण होईपर्यंत पेन्शन सुरू होत नाही. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे राजीनामा दिल्यास यूपीएस आणि आरएनपीएसचे सर्व लाभ रद्द होतात. चला तर मग आपल्या 5व्या आणि शेवटच्या भागाकडे वळूया, उदाहरणातून प्रत्यक्ष आकडेमोड. आता हे सगळं टक्केवारी आणि नियमांच्या भाषेत झालं. प्रत्यक्ष आकड्यांशिवाय याचा फारसा अर्थ लागत नाही. म्हणूनच आपण कर्मचारी एबीसीचे एक साधं उदाहरण घेऊया. यांची नियुक्ती ऑक्टोबर 2016ची आहे आणि ते सप्टेंबर 2049 मध्ये निवृत्त होतील. म्हणजे एकूण सेवा 33 वर्षांची. त्यांचं अंदाजित अंतिम मूळ वेतन 1,31,800 रुपये असेल असं आपण धरून चालूया. आता हे वेगवेगळे नियम प्रत्यक्ष रुपयांमध्ये कसे दिसतील ते पाहू. आता इथे खऱ्या अर्थाने रंजक निष्कर्ष समोर येतो. या उदाहरणाचा विचार केला तर आरएनपीएसमधून दरमहा 98,850 रुपये इतका सर्वाधिक मासिक परतावा मिळताना दिसतोय. त्याखालोखाल यूपीएसमध्ये 97,425 रुपये मिळतात.
पण जर आपण 6% ॲन्युइटी परतावा गृहीत धरला तर प्रमाणित NPS या शर्यतीत खूपच मागे म्हणजे 73,357 रुपयांवर राहत आहे. पण थांबा, नाण्याची दुसरी बाजू ही तितकीच महत्वाची आहे. NPSचा मार्ग निवडल्यास याच कर्मचारी ABCच्या खात्यात 3.66 कोटी रुपयांपेक्षा जास्त असा भव्य अंदाजित निधी जमा होतो. हे आकडे खूप मोठे आहेत आणि त्यातली 60% रक्कम ते एक रकमी स्वतःकडे ठेवू शकतात. आता विचार करा, जर NPS अंतर्गत मिळालेली ही 60% एक रकमी रक्कम म्हणजे जवळपास 2.20 कोटी रुपये सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन म्हणजेच SWP द्वारे बाजारात हुशारीने गुंतवले आणि त्यावर समजा 8% परतावा मिळाला तर दरमहा मिळणारी रक्कम प्रभावीपणे 1,27,000 रुपयांपर्यंत वाढू शकते. हे बाजारातील गुंतवणुकीच्या लवचिकतेचं खूप मोठं सामर्थ्य आहे. आता प्रश्न असा आहे की योग्य निर्णय कसा घ्यायचा. यासाठी शासकीय माहितीपत्रकांमध्ये दिलेली काही अधिकृत कॅल्क्युलेटर टूल्स वापरणं अत्यंत आवश्यक आहे, जसं की NPS रिटर्न कॅल्क्युलेटर, SWP कॅल्क्युलेटर आणि ॲन्युइटी पर्चेस कॅल्क्युलेटर. आर्थिक स्थितीचं अचूक विश्लेषण करण्यासाठी ही टूल्स खूप फायदेशीर ठरतील. इथे एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते. या विश्लेषणातून कोणत्याही एका विशिष्ट योजनेचा पुरस्कार अजिबात केला जात नाहीये, कारण हे वन साइज फिट्स ऑल असं प्रकरण नाहीये. प्रत्येक पर्यायामध्ये गणितावर आधारित वेगवेगळे धोके आणि फायदे आहेत. हा निर्णय प्रत्येकाच्या सेवेची वर्षे आणि जोखीम घेण्याची वैयक्तिक क्षमता यावरच पूर्णपणे अवलंबून आहे. तर अंतिमतः निष्कर्ष अतिशय स्पष्ट आहे. भविष्यातील आर्थिक सुरक्षा अधिकाधिक भक्कम करण्यासाठी शासनाची ती अंतिम मुदत संपण्यापूर्वी ही सर्व वैयक्तिक आर्थिक गणिते पूर्ण करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा ही वैयक्तिक आकडेमोड मुदतीपूर्वी पूर्ण झाली आहे का या प्रश्नाचा नक्की विचार व्हायला हवा. वेळ देऊन हे विश्लेषण ऐकल्याबद्दल धन्यवाद.